कधी शेफ, कधी नर्स आणि आज तर परीच्या हेअरकटने तर एकदम धमालच केली. सो बघूया आजच्या दिवसाची सुरुवात आणि आजचा न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी प्रियंका आणि वेलकम टू माय व्लॉग. सो आजचा डे होता 20 आणि आज होतं संडे. ॲक्च्युली हा तर मी संडेला शूट केला आहे आणि पोस्ट करते वेडनेसडेला. सो दॅट इज़ फाईन, इतना तो ऊपर नीचे हो सकता है. सो संडेला मी एक्सपेरिमेंटल एक असा सफेद ढोकळा केला होता. त्याची रेसिपी तर मी तुम्हाला नक्की सांगेल, बट हा एक्सपेरिमेंटल होता. सो त्यामुळे मी आत्ता काही शेअर करणार नाही तुमच्यासोबत. माझा एक्सपेरिमेंट सक्सेस झाल्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचबरोबर मस्त ढोकळा करून घेतल्यानंतर मी करायला लागते डोसे. सो डोसा इज वन ऑफ द फेवरेट डिश ऑफ द परी. सो परीला आवडतो म्हणून आम्हाला सगळ्यांना खावं लागतं आणि तसंही सगळ्यांना कॉमनली आवडतो आमच्या घरात डोसा आणि त्याचबरोबर अंडा डोसासुद्धा. सो येस, यू हर्ड बरोबर की इट इज अंडा डोसा ओनली. सो अंडा डोसासुद्धा आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. तो मी सगळ्यांसाठी पटकन डोसे करून घेते, त्याचबरोबर चटणीसुद्धा करते आणि मस्त सर्व करते. ही होती अशी मस्त नारळाची चटणी आणि हा होता माझा डोसा विथ चटणी. हे सगळं आवरून झाल्यानंतर चिकू आणि परीबरोबर थोडासा टाईमपास, बिकॉज संडे होता तर थोडा त्यांनाही वेळ देणं महत्त्वाचं असतं. बाकी सगळे कामं तर होत राहतात. आणि आता येऊया परीच्या न्यू हेअरकटवर. सो तिचे हेअर्स खूप रफ अँड टफ झाले होते. सो तिचे डॅड तिला घेऊन जातात हेअरकट करण्यासाठी आणि मी घरातलं जेवण आवरून घेते. सो आज मी बनवत होती चिकन करी. ह्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच शेअर करेल, पण तात्पुरतंच एक फक्त इंट्रो तर बघून घ्या की मी कसा करते ते चिकन करी. सो ही होती आमची ट्रेडिशनली डिश, बिकॉज ही प्रत्येक घरात असंच चिकन बनतं असं माहीत नाही, बट आमच्या घरी तरी असंच बनतं. सो आम्ही मस्त असा मसाला परतून घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये चिकन करी टाकतो. ह्याची रेसिपी मी लवकरच शेअर करेल. आणि आता बघूया परीचा न्यू लुक. रुको जरा, सबर करो. हा होता परीचा न्यू लुक. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. Thank you for watching. Please like, share and subscribe.